पंते हाती धरली पाठी पंते हाती धरली पाठी पंते हाती धरली पाठी संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया दाविती अंगी बाळकाचे साधी माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी कामणी नाव जनासाठी उदकी थाव जनासाठी उदकी थाव जनासाठी उदकी थाव कामनी नाव जनासाठी उदकी ठाव जनासाठी उदकी ठाव जनासाठी उदकी ठाव ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी पार कुमारी डोबार कुमारी पार कुमारी डोबार कुमारी पार कुमारी डोबार कुमारी पार कुमारी
अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमिंद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी सकल संत सज्जन मायबाप कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांचं आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक जीवाला त्यांचं नाव माहीत असावं, ज्यांना माहीत नसावं तो महाराष्ट्रातला नसावं असं म्हणा. मी थोडासा परिहार देतोय. कैलासवासी कुसुमताई हनुमंतराव गायकवाड तथा आदरणीय कैलासवासी नानांच्या सुविद्य पत्नी नाना गेल्यानंतर काही वर्षातच त्यांनी आपलाही ध्येय ठेवला, आपला श्वास थांबवला. या जगामध्ये किती दिवस राहायचं आणि किती दिवस नाही राहायचं हे तुमच्या आणि माझ्या हातात. आपण जन्माला येताना भगवंतानी आपल्या नावाचं काही श्वास दिलेला आहे. आणि तेवढे श्वास तुमचे एकदा संपले की तुम्हाला पुन्हा निरोप येतो, आता तुम्हाला माघारी यावं. तसं पाहिलं तर आपण येऊन काही कामच नाही. संतांचं येणं वेगळं आणि आपलं येणं काम नाही याचा अर्थ. प्रमाणाशी बोलावं तर देवे दिला देह भजना गोमट. भजनाकरता दिलेला हा देह, पण त्या देहानं कधी भजनच केलं नाही. सकाळी श्राद्धाचं कीर्तन असेल तर केलं किंवा रात्रीचं कीर्तन असेल तरच केलं, बाकीचं तर मी सांगतच नाही. तुमचा तर विषयच नाही याचा, विषय फक्त आमचाच आहे. ऐकत आहे असं बाळ आहे, त्याला द्या ना मोबाईल, द्या ना. पोर आहे का होती काय मोबाईल बस बघा रे बघा, मोबाईल बघू देत, फक्त आवाज कमी ठेवू द्या रीलचा. पुन्हा इकडं गोलीगत काय नको. अनुजला हसू आलं बघ. पोरं काय बघतात आजची. माझा खूप मुद्दा छान आहे. मला थोडं कीर्तन करायचं, जास्त नाही कीर्तन करायचं. 11 वाजले, 1 तासभर बोलणार आहे मी तुमच्याशी. आणि तासच कीर्तन असावं, ज्यादाही नसावं. म्हणजे तुमचे आजोबा नेहमी सांगायचे, कीर्तन लोकांना आवडावं म्हणून करायचं नाही, कीर्तन देवाला आवडावं म्हणून करावं. कारण तुम्हाला किती आवडलं किती नाही हे मला बघायची गरज नाही, कारण तुम्ही आजपर्यंत किती बुवा मारली ते तुम्हालाच माहिती आहे. ऐकून नाही, कारण आमचाही नंबर तुम्ही लावला. काय वाणेल राव, खूप छान मुद्दा मानतो. जरा बारीक थोडंसं ऐका, तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन करतो. देवे दिला देह भजना गोमटा हा मुद्दा मी सांगत असताना भगवंतांना हा जो देह दिला तो भजनाकरता दिला, पण त्या देहाचा भजन नावाचा कुठेही संबंध येत नाही.
म्हणून मी मुद्दा मगाशी मांडला की जन्माला येताना भगवान परमात्मा काही श्वास देत असते. तेवढे श्वास संपल्यानंतर आपल्याला निघायचं असते, आपल्याला थांबायचं नाही. म्हणजे याचा अर्थ या जगतामध्ये असा कोणताच जीव नाही की त्याला मरण नाही. अपवाद देहूचे संत तुकाराम की ज्यांचा सध्या हा सहित वैकुंठ गमन हा अपवाद आहे तुकोबऱ्यांच्या करता. वास्तविक तो तुकोबऱ्यांच्या करता पण नव्हता. त्याही अगोदर असा प्रसंग होणार होता, तो राजा धर्माबरोबर होणार. धर्मराजा जाणार होता सध्या हा सहित वैकुंठ. पण तुकाराम महाराज काही साधे नाही. अनुरेणुया थोपडा तुका आकाशात एवढा. एवढे मोठे महान श्रीमंत संत तुकाराम महाराज आहेत. पण मी 3 मुद्दे याच्याशी संलग्न मांडताना मांडून जातो. एक यावंच लागतं, 2 येत असतात आणि 3 आणावं. यावंच लागतं तुम्हाला आम्हाला, पूर्वजन्मीचा संचित भोगण्याकरता तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं. सोमनाथ महाराज माझ्या पाठीशी थोडं घेत घेत माझी बोलतो. म्हणून प्रमाण आम्ही देत असतो की केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे. पूर्वजन्मीचा संचित भोगण्याकरता तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागत असतं. मग ते कुणाला सुटलं नाही. आपलं कर्म कधीही कुणाला सुटलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोक असं म्हणायची की मागल्या जन्मात केलेलं कर्म या जन्मामध्ये फेडायचं. पुन्हा पुन्हा लोक अशी म्हणू लागली की या जन्मात केलेलं कर्म या जन्मात फेडायचं. आणि आता 5Gचं स्पीड आल्यामुळं आता लोक असं म्हणतात सकाळी वाईट कर्म केलं की संध्याकाळी फेडायचं. आता वेळच नाही अजिबात. मगाशी कॅल्क्युलेशन महाराजांनी मला खूप सांगितलं की साधारणतः 1930 ते 45 वर्षामध्ये जी माणसं जन्माला आली त्यांनी साधारणतः 90, 95, 85 इथपर्यंत त्यांना आयुष्य. आम्ही बापूंच्याकडे बसलो होतो खाली, गोविंद बापूंच्याकडे. खूप छान कॅल्क्युलेशन. एक 5 वर्षाचे फरक सांगितले. 45 नंतर 60 वर्षापर्यंत जो आहे तो साधारणतः 75 ते 80 या दरम्यान जाते. 60 ते 70 या वर्षातले आहेत ते आता 70, 72, 65 एवढ्या दरम्यान. आता तुमच्या वयाचं कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही सगळे. म्हणजे आता किती राहिलं हे डोक्यात ठेवा. कॅल्क्युलेशन इतकं छान आहे ना, मी रोज सांगणार कीर्तनाला, रोज सांगणार. मला मुद्दा हा सांगायचे की आता आपलं किती राहिलं हे बघा. याचा अर्थ आता इथून थोडं ते कर्म चांगले असावेत ना. केले कर्म झाले त्याची भोगा आली. आणि म्हणून मुद्दा मांडताना एक मुद्दा मांडून जातो, थोडासा ऐका. महाराणी ऐकला असेल. या विरकर महाराज पाठदिशी या, लवकर या, लवकर या. इकडे बघा. ही साधारणतः 30 ते 45 मधली जन्माला आली. त्यांना येणार देऊ नका. नाही लेंग्यावर घेतलाय आजच्या दिवस असं. आणि इथनं पुढं सप्त्यातलं येणं करी बाळा असा बरं का बापू डोक्यात ठेवा. त्यांना धोका बेतारण्या सॉफ्ट बेटा त्यांना घेऊन या सातारला मी पोशाख करतोय. ऐका, खूप छान मुद्दा मांडतो. पितामह भीष्म 110 दिवसाचं चालणारं हे महाभारतीय युद्ध. युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर 10व्या दिवशी पितामह भीष्मांच्या अंगावर अर्जुनाचे 151 बाण गेले आणि 151 बाणाच्या शरपंजरी पितामह भीष्म पडले गेले असा इतिहास. युद्धाच्या 10व्या दिवशी पितामह भीष्म शरपंजरी पडले आणि दक्षिणायन चालू होतं, उत्तरायण येत नाही. म्हणून त्यांनी आपला श्वास रोखून धरला. तो साधारणतः 90 दिवस धरला. असं गणित आहे. तो 90 दिवस धरला आणि 90व्या दिवशी उत्तरायण सुरू झालं आणि पितामह भीष्मांनी आपला देह ठेवला. यातला माझा मुद्दा खूप सुंदर आहे, तो थोडासा ऐक. ज्यावेळी पितामह भीष्म शरपंजरी पडले गेले, आकाशाकडे तोंड झालं आणि पायाच्या नखापासून केसापर्यंत प्रत्येक अवयवामध्ये त्यांच्या बाण घुसला गेला. भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतायत, पण लक्ष मात्र युद्धाकडे अजिबात नाही. लक्ष आहे त्यांचं पितामह भीष्मांच्या.
पण दुपारच्या वेळी त्यांना उठून उडी मारून त्यांना धावत येता येत नव्हतं, कारण दिवस मावळला की युद्ध थांबणार होतं हे त्यांना माहित होतं. दिवस मावळला, युद्ध थांबलं आणि भगवंतांनी रथावरून उडी मारली. भगवान परमात्मा कृष्ण आणि माझा देव धावत 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 पितामह भीष्मांच्या जवळ आला आणि पितामह भीष्मांची ती असह्य अवस्था पाहिली, दुःख पाहिलं आणि भगवंताचे डोळे पाण्यानं भरले. पण देवाने आपले अश्रू लपवले आणि उगीच देव मिश्किलपणात हसला आणि म्हणतो पितामह भीष्मांना, ऐकलं का पितामह, हाची खूप त्रास होत असेल ना, खूप त्रास होत असेल ना. पितामह भीष्म खदखदा हसून सांगतात, देवा हे तू विचारतोस का? अरे खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. अरे खेळ तू खेळतो आणि हे आम्हाला सांगतो का? देवा तू हसलास, माझ्या अंगामध्ये 151 बाण घुसले, तू हसलास. पण लक्षात ठेव, फक्त लक्षात ठेव देवा, हा तुझ्याच कर्माचा फूल चुकीचा आहे हे लक्षात ठेव. भगवान परमात्मा म्हणतात माझा काही चुकीचा असेल. देवा मला एक सांगशील? म्हणे काय? यावत जन्मामध्ये म्हणजे या जन्मामध्ये देवा मी एवढं सुद्धा पापकर्म केलं नाही, वाईट नजरेनं पाहिलं नाही, वाईट खाल्लं नाही, वाईट प्यालो नाही, वाईट रस्त्यानं गेलो नाही, तुझ्या नामाशिवाय राहिलो नाही, एवढं सुद्धा नाही, एवढा मच्छर सुद्धा मी मारला नाही. मग मी एवढं सुद्धा पापकर्म न करता हे भगवंता 151 बाण माझ्या अंगात का घुसले रे, का त्रास झाला दिला? देवाने त्याला उत्तर छान द्यावं की जे तुम्ही आता प्रमाण सांगितलं की केले कर्म झाले त्याची भोगा. पूर्वजन्मीचा संचित तुम्हाला भोगण्याकरता पितामह भीष्म हे करावं लागते. अरे पूर्वजन्मीचं संचित काय देवा? तुम्ही या जन्मामध्ये पापकर्म केलं नाही, तुम्ही मागल्या जन्मामध्ये पापकर्म केलं असेल. पितामह म्हणता देवा थांबा बरं. आणि पितामह भीष्माने आपले डोळे धरले आणि पितामह भीष्म मागल्या जन्मात गेले. ऐका, पितामह भीष्म मागल्या जन्मात गेले आणि मागला जन्म सगळा फिरून पितामह भीष्म आले आणि पुन्हा डोळे उघडले. कदा हसून सांगतात, ऐकलं का देवा? म्हणे काय? मागल्या जन्मामध्ये सुद्धा मी पापकर्म केलंच. काय पितामह भीष्म असतो? मी मागल्या जन्मामध्ये सुद्धा पापकर्म केलं नाही. पुन्हा भगवंतानी म्हणावं मग त्याच्या मागल्या जन्मामध्ये केलं असेल, त्याच्या मागल्या जन्मात केलं असेल, त्याच्या मागल्या जन्मामध्ये केलं असेल, असं म्हणत म्हणत मंडळी ऐका, पितामह भीष्मांना 100 जन्म मागं नेलं. 100 जन्म. आणि 100व्या जन्मामध्ये पितामहाने डोळे उघडे, खडखदा असले. अरे ऐकलं का देवा? म्हणे काय? 100 जन्म या देहानं पापकर्म केलं नाही. मग इतक्या असह्य वेदना का दिल्यास? देव हसले. म्हणे एक विचारू, म्हणे काय? बहुतेक माझी चूक झाली असेल. बघा ऐका बरं, माझी चूक झाली असेल. पण एक विचारू तुम्हाला, म्हणे काय? असं एखादं पुण्यकर्म मला सांगाल का 100व्या जन्मामध्ये की मी हे पुण्य केलं म्हणून? पितामह भीष्म म्हणतात, ऐकायचंय देवा तुला? म्हणे हा ऐकायचंय. असं काय कोणतं एखादं पुण्य केलं? अरे देवा, 100व्या जन्मामध्ये मी युवराज होतो. घरातल्या लोकांच्या आग्रहानं मला शिकारी करता धाडलं गेलं, मला घोड्यावर बसवलं, 5-25 सैन्य माझ्या सभोवताल चाललेले होते. राजवाड्याच्या बाहेर, वेशीच्या बाहेर गेल्यानंतर याच सैनिकांना मला सांगायचं होतं की मुख्या प्राण्यांची हत्या करू नका, हे पापकर्म करू नका. पण देवा एवढ्यामध्ये घडलं काय? अचानकपणे एक श्वापद उठलं आणि पळू लागलं. घाबरलं ते श्वापद आणि माझ्या सैनिकांच्या घोड्याला टाचा बसल्या आणि अनेक सैनिकांची बाण त्या श्वापदाच्या अंगावर धावू लागला. ते श्वापद स्वतः ते बाण चुकवायचं आणि पळायचं. अरे पळता पळता माझा घोडा पाठीशी पळू लागला. माझा घोडा मला ऐकत नव्हता. मी ओरडत होतो या सैनिकांना, थांबा थांबा. माझं कोण ऐकत नव्हतं. आणि बघता बघता या श्वापदाचं कर्मधर्म संयोग चांगला आणि या श्वापदानं एका मोठ्याच्या मोठ्या कड्यावरनं उडी मारली आणि श्वापद देवा वाचलं गेला. आमच्या घोडे माघारी फिरले. रस्ता आमचा चुकला येताना. पण एका सैनिकानं पळत येऊन सांगितलं की राजेसाहेब आपला रस्ता चुकलाय. पण मग या पाऊल वाटेने एकच घोडा चालणार आहे.
एकच घोडा चालणार आहे. तुमचा घोडा पहिल्यांदा आम्ही पुढे काढतो आणि मग आमचे घोडे पाठीमागून येते. एका सैनिकाने माझ्या घोड्याचा लगाम धरला, पितामह भीष्म सांगतो. आणि त्या पाऊल वाटेनं माझा घोडा चालत असताना अचानक या पाऊल वाटेवर एक मला अर्ध मेला सरडा पडलेला दिसला. तो मेला पण नव्हता आणि तो जिवंत पण नव्हता, पण श्वास मात्र त्या सरड्याचा चालूच होता. माझं अचानक लक्ष त्या सरड्यावर गेलं. मी लगेचच माझा घोडा थांबवला गेला आणि मी खाली उतरलो. माझ्या भात्यातला एक मी बाण काढला. तो सरडा मी अलगद त्या बाणाच्या टोकानं उचलला आणि असा बाजूला टाकला. का न जाणो मी माझ्या नजरेनं तो सरडा पाहिलेला आहे. अरे याच माझ्या घोड्याची चाप त्या सरड्याच्या अंगावर पडली तर सरडा मरून जाईल. हे सुद्धा माझ्याकडनं पापकर्म होईल. सरडा टाकून दिला, पुन्हा घोड्यावर बसलो आणि राजवाड्यात निघून आलो. संपली कथा. आणि मग देव खदखदा हसला आणि पितामही खदखदा हसले. ऐकलं का देवा, हे माझं पुण्यकर्म. देव खदखदा हसून सांगतो, पितामह म्हणे काय, हे तुमचं पुण्यकर्म? म्हणे हे माझं पुण्यकर्म. आता देवाने फिरकी घेतली. ऐका, हो देव खदखदा हसून सांगतात, ऐकलं का? म्हणे काय, तुम्ही 100व्या जन्मामध्ये हे पुण्यकर्म केलं? म्हणे पुण्यकर्म केलं. बाणाच्या टोकानं सरडा उचलला? म्हणे उचलला. तो बाजूला टाकला? म्हणे बाजूला टाकला. एक माझा प्रश्न आहे पितामह. म्हणे काय, जो सरडा तुम्ही अलगद उचलून बाजूला टाकला तो सरडा कुठं पडला हे पाहिलं का होतं? म्हणे नाही पाहिलं. जो सरडा तुम्ही अलगद उचलून बाजूला टाकला ना, तो सरडा एका काटेरी झुडपावर पडला आणि अनेक काटे त्या सरड्याच्या अंगामध्ये खसाखस घुसले आणि सरडा तो गतप्राण. मग त्याचं याचं काय? त्याचं याचंच कनेक्शन आहे. 100व्या जन्मामधलं पापकर्म त्याच्या अंगामध्ये काटे घुसल्याने तो मेला. व 100व्या जन्माचं पापकर्म तुम्हाला या जन्मामध्ये पितामह भीष्म फेडावं लागते. कर्म कधीच कुणाला सुटलं नाही आणि सुटणार नाही. मग पितामह भीष्मांना 100व्या जन्माचं पापकर्म फेडावं लागत असेल तर आपला बायोडाटा चेक करा. आपला बायोडाटा प्रत्येकाने चेक करा. लक्षात आलं? तुम्हाला आम्हाला यावंच. अरे येतात त्यांना संत म्हणावं, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. किती प्रमाणे येते उपकारासाठी आले घर जावे. म्हणा तुम्हा अवतार तुम्ही, अवतार तुम्हा. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण. उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण. उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. संत येतात आणि आणावं लागतं ते देवाला. सवे तुकया मेला देणे आगुणा आणीला. देवाला आणावं लागतं. संत येतात आणि तुम्हाला आम्हाला यावंच लागतं.
जगत उद्धारा करता जे संत आले ते ज्ञानोबा, आणि जगत उद्धारा करता संत आले ते संत तुकाराम. याचा अर्थ ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळ. नळवळणी म्हणावं, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा एक. एवढे मोठे महान श्रीमंत संत तुकोबराया साधू, आणि याच तुकोबरायांच्या गोड अशा गाथामध्ये जगत उद्धाराचं काम करण्यासाठी आलेले हे मोठे महान संत ज्ञानोबरायांनी आईच्या रूपात सांगितलं आणि तुकोबांनी बापाच्या रूपामध्ये सांगितलं. या लेकरा वारकरी संप्रदाय करता आई आणि बाप मिळाला, आणि आई बापाशिवाय लेकर घडतच नाही. तो आई बापाविना लेकर घडतच नाही. मनोनी साधका तू माऊली, तिके सारस्वत तुझी पावली, या कारणे मी सावली न संगीत. वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, म्हणती संप्रदायाची आई आहे, आणि ज्ञानोबा संत तुकोबराया बाप झाले गेले. आणि याच तुकोबरायांच्या गोड अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय त्यांच्या गाथ्यामध्ये पाहावा. अरे याच गाथ्यामध्ये एक संत नावाचं मोठं छान प्रकरण तुकोबराय वर्णन करतायत. त्या संतांचं वर्णन करणारे तुकाराम महाराज, आणि ज्यांचं वर्णन आहे ते संत. याचा अर्थ संतांचा महिमा संतची जाण, भक्ताचा महिमा भक्ताची जाणत, किंवा संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. एखाद्या शाब्दिकाकडून काम नाही, पांडित्याचं काम नाही, प्राचार्याचं काम नाही, कीर्तनकाराचं तर मुळीच नाही. संतांचं वर्णन करण्याकरता संतच पाव, म्हणून अभंगाला अतिशय छान पीठिका मांडली. काही बाधक संत तुकोबरायांच्या जवळ येऊन परमार्थातलं मार्गदर्शन विचारतायत. सात्विक एक म्हणलं, तुकोबरायांच्या जवळ आले आणि तुकोबराय महाराज काय करावं. तुकोबराय म्हणतात त्याला एकच काम आहे, म्हणजे काय, करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरण. तुम्ही धावा धावी करू नका, भगवान परमात्म्याच्या चरणाशी तुम्ही चित्त लावा. ज्ञानोबरायांची भाषा अशीच आहे बरं का. तुकोबराय म्हणतात चित्त लावी चरणापे, ज्ञानोबराय म्हणतात ठाईचं बैसोनी करा एकशी चित्त. बोलणं तेच आहे, सांगण्याचा अर्थ एकच आहे. पळायची गरज नाही, धावा धावी करायची नाही, शांत बसावं एका ठिकाणी. आज तुमचं वय काय, आज तुमचं वय 58 आहे. आज वय तुमचं 58, 24 तासातील 58 मिनिटं तुम्हाला शांत बसावं लागेल, श्वासावर लक्ष ठेवावं लागेल, तर तुम्हाला इथनं पुढच्या काळामध्ये काही चांगला श्वास घेऊन जगता येईल, अन्यथा जगू शकाल. तुकोबराय म्हणतात चित्त लावी चरण. एकाने सांगितलं महाराज हो त्या देवाच्या चरणाशी चित्त लावलं, पण आम्हाला मिळेल तरी काय. माझ्या संत तुकोबरायांची भाषा मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप,
काय करेल? तुमचं ताप दैन्य दारिद्र्य दुःख हिरावून घेतो आणि सुखद तुमच्या पदराला देतो. तुकोबराय म्हणतात, त्यांनी विचारलं, तुकोबरायांना सांगितलं कोणी? महाराज सांगतायत, आलो याचं कारण व याच्यापेक्षा वेगळं कोणतं काम घेऊन आलो नाही. मग सांगा ना महाराज, हा गोड परमार्थ करायची इच्छा आहे, कसा करावा? तुकोबराय म्हणतात, सांगू? म्हणे काय? या अभंग सांगितलं. आता हा सेवेसे निवडलेला जो अभंग आहे, या अभंगाला चरण 4 आहे. अभंगाचं द्वितीय चरण हे अभंगाचा सिद्धांत. एका सिद्धांत करता तुकोबराय दृष्टांत मांडतात 3. तुकोबरायचे काही गमतीदार अशा अभंग आहेत की तुकोबरायच्या काही अभंगांना ध्रुवपदच नाही, ध्रुवपदच नाहीत काही अभंगांना तुकोबराय. आता या अभंगाचं ध्रुवपद म्हणजे द्वितीय चरण. याचं कारण ते सिद्धांताचं जे चरण आहे त्याला ध्रुवपदाचं चरण असं म्हटलं जातं. तुला हरिपाठ म्हणताना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे म्हणतो. याचं कारण 27 अभंगाचा सिद्धांत एकच आहे, हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा. तसं या अभंगाचं द्वितीय चरण हे अभंगाचा सिद्धांत आहे. दृष्टांत मांडले 3, त्यातला पहिला दृष्टांत म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. अरबकाचे साठी, 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 अरबकाचे साठी. पहिलं चरण आहे. अरबकाचे साठी पंते हाती धरली पाठी. पहिला दृष्टांत मांडला तो एका छोट्याशा बाळाचा आणि एका गुरुजनांचा दृष्टांत मांडला. माझे संत कसे आहेत तुकोबराय सांगतात. तुकोबराय म्हणतात, एका गुरुजनांच्या प्रमाणे माझे संत आहेत, गुरुजनांच्या प्रमाणे माझे संत. व याचं कारण तुकोबरायच्या काळामध्ये त्या गुरुजनांना पंथ नावाचा शब्द होता की ज्या काळामध्ये शाळा किंवा शालेय शिक्षण हे नव्हतं. पंथ, पंथ याचा अर्थ कोणतरी एखादा ब्राह्मण त्या काळामध्ये पाटलांचं राज्य गावागावात, व त्या ब्राह्मणाने त्यांच्या वाड्यावर जावं आणि पाटलांना म्हणावं, पाटील या गावातली 4-5 मुलं देता का? त्यांना अंक शिकवतो, त्यांना अक्षर शिकवतो आणि एखादं 2 पोरगं कसं तरी मिळायचं त्या गावामध्ये. अशा अनेक गावातल्या मुलांना जाऊन त्यांनी शिकवत राहायचं, अंक शिकवायचे, अक्षर शिकवायची, शब्द काढायला शिकवायचे. अशा अनेक गावात जाऊन अनेक मुलांना शिकवत राहायचं आणि सगळी मुलं पुन्हा एकत्रामध्ये करून त्यांना तालुक्याला घेऊन जायचं आणि तालुक्यावर जाऊन त्यांची परीक्षा द्यायची. त्यांना पंथ असं शब्द. त्या पंथांनी काय करायचं अर्थात या गुरुजनांनी काय करायचं, त्या बाळाचा हात आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि अननसाचा म मत्याचा अंकाची आणि अक्षरांची त्या बाळास ओळख करून द्यायची. त्या बाळाचा हात हातात घ्यायचा आणि त्या बाळाचा हात हातात घेऊन व त्याच्यावर गिरवत राहायचं, त्यांना शिकवत राहायचं. पुन्हा 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 ते शिकवायचं. किती दिवस शिकवायचं हा मुद्दा महत्वाचा आहे. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत, 60व्या वर्षापर्यंत तेवढं शिकवायचं, पुढं काही शिकवायचंच नाही. तेवढीच मुलं, तालाबादप्रमाणे 30 मुलं. पूर्वीचा काळ तर खूप गोड होता की एका एका वर्गामध्ये 4-4, एका एका रूममध्ये 4-4
वर्ग असायचे, म्हणजे पहिली ते चौथीचा वर्ग एकाच वर्गात असायचा. जे पहिलीला शिकवायचं ते चौथीला शिकवायचं, जे चौथीला शिकवायचं तेच पहिलीला शिकवायचं. त्या शिक्षणामध्ये बदल पण नव्हता, पण त्या काळी माणसं चांगली घडत होती, कारण शिक्षण अतिशय चांगलं होतं म्हणून. आता वाईट आहे असं म्हणायचं, पण आता वाईट काय की गुरुवारी वेगळा ड्रेस, शनिवारी वेगळा ड्रेस, सोमवारी काय पोरानं खायचं, मंगळवारी पोरानं काय खायचं, शाळेत ठरवून द्यायचं. आणि आयाला काम लागलं. खूप मोठं खूप चांगलं शिक्षण आहे. येता पहिली ते चौथीचा वर्ग आहे, पण दप्तर काय दप्तर काय नाही, एक पाटी त्याच्यामध्ये पेन्शन. हो, इकडं बेल वाजली रे वाजली की हातात पाटी घ्यायची, एका हातात पाटी एका हातात हा परत सुटायचं त्या शाळेत. चालता चालता 10 पिशव्यानं पडायचं, ती पाटी फुटायची, मग एवढा तुकडा राहायचा, तेवढाच त्यानं वर्गात रडत रडत घेऊन जायचा. गुरुजी माझं का रडतो, म्हणजे पाटी फुटली, फुटू दे, एवढा तुकडा आहे ना त्याच्यावर लिह. काय शाळा आहे, एवढा तुकडा आहे ना, हो त्याच्यावर लिह. आता पोराच्या पाट्या सारख्या फुटायला लागल्या, काय करावं म्हणून आईबाप चांगलं शाळं, आणि आईबापाने पत्र्याची पाटी घेतली, पत्र्याची पाटी. आता आई म्हणते भाऊ कसा फोडतोय, सर किती लिहितोय तेवढा बघ. पोराने इतकं लिहिलं की त्या पत्र्याचा रंगच काळा काढला, नुसताच पत्र राहिला. आता आईला म्हणलं बघ, आता हे पत्र नुसतं याच्यावर काय लिहायचं, उठत नाही याच्यावर अक्षर माझं, आता काय करू, आता फेकून देतो उकरड्यावर. आई मध्ये हे का बापाला उद्या पाठी आणायला सांगते, फेकू नकोस. आई मोठी हुशार, कारण तिने त्या पाठीचा पण उपयोग करून घेतला. त्या काय घेतला हा भाग नंतरच आहे, पण घेतला हा महत्वाचा. काय सुंदर शाळा होते, आनंदाची शाळा. त्या गुरुजनाने त्या बाळाला शिकवत राहायचं. संतांनी तेच केलं. किती शिकवाल संतांनी काय वेगळं केलं, त्याप्रमाणे गुरुजनांनी करावं क्रिया, त्याच संतांच्या क्रिया. हा ऐका, फळ्यावर वाक्य काढलं, क्रिया सांगतो गुरुजी. फळ्यावर वाक्य काढलं गुरुजनाने, तो ब्राह्मण आहे, मला एक मुलगा उभा केला, म्हण माझ्या पाठीमागं, तो ती म्हणायचं तो ब्राह्मण. ते आपल्या संस्कारामध्ये वाढलेलं, ते आपल्या संस्कारामध्ये वाढलेलं. ती कधी चांगलं बोललं का, कारण आपण घरात कधी चांगलं बोललो नाही पोरांच्या पुढं. तो ब्राह्मण, ती म्हणायचं ब्राह्मण. अरे ब्राह्मण, त्याला नाही म्हणायचं ब्राह्मण नाही गुरुजी, जोडाक्षर आहे. अरे प्रयत्न कर, म्हण ब्राह्मण. मग त्याला कुठे त्यानं प्रयत्न केला आणि मग म्हणू लागलं ब्राह्मण. अरे ब्राह्मण कुठलं काढलं रे, ब्राह्मण. कारण ब्राह्मण नावाचा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या वाचन पुण्य होत असत. म्हण ब्राह्मण. नाही गुरुजी मला ब्राह्मण म्हणा. गुरुजी हुशार, जवळ घेतला मला इकडे. म्हणे का एक विचारू का, म्हणे काय तुझ्या घरी जनावर काय रे, तुझ्या घरी जनावर काय रे. आता तो काळ हो जुना काळ, तो म्हणा गाई आहे, बैल आहे, म्हैस आहे, घोडा आहे. काय बोलतो घोडा, म्हणे हा गुरुजी आमच्या घरी घोडा आहे. म्हणजे विचारू, म्हणे काय त्या घोड्याच्या तोंडाला बांधून तुम्ही खायला देताना रे. म्हणे हा, त्याला काय म्हणतात, एवढं पोरग म्हणतं तोबरा म्हणतो गुरुजी, तोबरा. गुरुजी मनामध्ये म्हणतात बाळा तुला तोबरा म्हणायला येतो, आणि ब्राह्मण म्हणायचं काय आवड, काय म्हणता तोबरा, काय म्हणता तोबरा, काय म्हणता तोबरा, म्हण तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण आहे. आता सिद्धांत जोडा. तैसे संत जगी क्रिया करुणी धाविती अंगी. अरे तसे माझे संत या जगता पुढे सुद्धा हा क्रिया करत असतात. हा क्रिया करतात, याचा अर्थ हो गुरुजींच्या प्रमाण माझे संत आहेत, त्या संतांचा संग करा, जीवन धन्य होईल. हरकत नाही महाराज, पण तुकोबरे म्हणतात थांबाव. म्हणे का, तर याची उत्तर पाहावी. तर आम्हा घरी धन शब्दांच्या ते म्हणणारे तुकोबऱ्या, थोडं धन आहे का तुकोबऱ्यांच्या जवळ. म्हणून तुकोबऱ्यांनी तो दुसरा दृष्टांत मांडला, ते म्हणजे अभंगाचं तृतीय चरण. बालकाचे चाली बालकाचे
जगाचे चाली माता जाणू नको. दृष्टांत क्रमांक 2, चरण क्रमांक 3. एक आई आपल्या बाळाला चालवायला शिकवते. शब्द मोठा छान आहे. उत्तरार्धामध्ये जानोनी माता, जानोनी. जानोनी या शब्दाखाली थोडी अंडरलाईन करावी. त्याचं कारण, आई बाळाला चालवायला शिकवताना आई अशी खाली वाकते आणि बाळाचा हात आपल्या हातात धरते आणि बाळाला चालवायला शिकवताना आई असं पाठीमागं सरते ना, त्याला बाळ आईकडे चालत असतं. त्याला आईचं लक्ष त्या बाळाच्या पावलांकडे. याचं कारण, आई म्हणते माझं लक्ष त्या बाळाच्या पावलाकडे नाही गेलं ना, आणि न जाणू माझा पाऊल मोठा पडला तर माझं बाळ पडेल याची जाण फक्त आणि फक्त आई आपला पाऊल बाळासाठी जाणून टाकते. संतांनी आपला पाऊल या जगतासाठी खूप जाणून टाकते. खूप जाणून टाकते. देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, एका मृदुंगाच्या तालावर 100 टाळकरी उजवाच पाऊल पुढे टाकतो आणि डावा पाय पाठीशी टाकतो. 700 वर्ष होऊन गेली. आमच्या आईनं आम्हाला चालायला शिकवलं. आम्ही आमच्या चालीत अजून एवढा बदल नाही. एवढा बदल नाही. एक मृदुंगाचा ताल आहे फक्त. अरे एवढा आवाज झाला की वारकऱ्याच्या अंगातून मुंग्या येतात. मुंग्या. हा. आणि टाळ आपटला जातो आणि उजवा पाऊल पुढं पडतो. 19 दिवसाच्या प्रवासामध्ये एकदा सुद्धा त्याचा डावा पाय वारकऱ्याचा पुढे गेला नाही. डावा पाय पुढे गेला नाही. वारकऱ्यांचा बोलतो. बुवांचं पडलं तर ती बाजूने चालायला असतात ना. हा, साईडनं चालते ती शबनम असते एक मोठीच्या साईडनं पळायचं. पुढं 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 पळायचं. कोणतरी हाका मारता, माऊली हो या बिस्किट घ्या, दूध घ्या, चहा घ्या, केळ सगळे भरायचे. आणि वाखरीपर्यंत जास्तोर त्या बुवांचं वजन 8 ते 9 किलो दादा वाढतं. वारकऱ्यांचं उजवा पाऊल पुढे टाकतो आणि डावा पाय पाठीशी टाकतो. हे आईनं आम्हाला चालवायला शिकवलं. आणि आई पुढे जर मला थोडस बोलावं अशी इच्छा असेल तर छत्रपती शिवरायांना मा साहेबांनी चालायला शिकवलं. बाळ रस्त्यानं चाललं म्हणजे आईचं काम संपलं असं नाही. अरे आईनं बाळ कोण्या रस्त्यानं चालवावं हे आईचं काम आहे. हे आईचं काम आहे आणि खूप मोठं काम आहे. अगदी दृष्टांत द्यायचा झाला तर राजे छत्रपती शिवराया अंगणामध्ये दानपट्ट्याचा सराव करत एक 6-7 वर्षाचं वय आहे. आणि एवढ्यामध्ये दरवाजावर एक मोठ्यानं आवाज आला. कोणतरी साधू महात्मा मोठ्याने भिक्षा मागतो. भिक्षांती भव, भिक्षा वाढ मानी. आणि एक दासी धावत जिजाऊ मासाहेबांच्या जवळ जाऊन सांगते, मासाहेब दरवाजामध्ये एक भिक्षेकरू आलाय, एक साधू आलाय, तो भिक्षा मागतोय. साधूचं नाव घेता क्षणी मासाहेब धावत आल्या आणि साधू महात्मा चरणाशी स्पर्श करून दर्शन घेतलं आणि बोलल्या सुद्धा, आम्हाला क्षमा असावी तर यायला वेळ लागला असेल. आणि त्या दासीकडे पाहून सांगितलंय, अगं बघते काय, सुपामध्ये मोहरा घेऊन येतात. तो छत्रपती शिवरायांचा काळ होता की ज्या काळामध्ये सुपामध्ये मोहरा वाढल्या जातो. आमच्या लहानपणामध्ये आम्ही बघायचो, आमच्या घरातल्या स्त्रिया सुपामध्ये धान्य घेऊन वाढायला जात होत्या. आता सुपच नाही ती राहिली तर वाढायचं कुठनं हा मोठा प्रश्न. सुपा असूनही फायदा नाही. हल्लीच्या पोरींना पाकडाय तरी आलं पाहिजे. काळानं निघून गेलेलं आहे. सुपामध्ये मोहरा घेऊन धावत आली दासी. आणि एवढ्यामध्ये मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना खुणावलं. राजे धावत आले आणि मासाहेबांना बिलगले. हा मासाहेब मला बोलावलं आणि हा ही भिक्षा आहे, हे साधू महात्मे यांच्या झोळीमध्ये वाढा. राजे भिक्षा वाढतात, साधू संतांचा मान वाढवतात. राजांच्या हातात भिक्षा आली. राजाने ती झोळीमध्ये ओतली. नतमस्तक झाले राजे. दर्शन घेतलं त्या साधू महात्म्यांचं. 5 पावलं मागं झाली. मुद्रा केला आणि राजे पुन्हा खेळायला निघून गेले. साधू आशीर्वाद देतो, साधू निघून जातो. मासाहेब आतमध्ये दालनामध्ये आल्या आणि ती दासी विचारते मासाहेबांना, एक विचारू का मासाहेब? म्हणे काय? ही भिक्षा तुमच्या हातून नाही वाढली,
पण राजांच्या हातून वाढली. मला काही कळालं नाही हो. मासाहेब हसल्याने सांगू लागल्या, तुला कळणार पण नाही, तुला कळणार पण नाही. पण का तुम्ही का नाही वाढली? राजांना का वाढायला लावली? अगं वेडे, राजा लहान आहे, राजांना कळालं पाहिजे. दान करतात, धर्म करतात, भिक्षा वाढतात, हे माझ्या राजाला आतापासून जर मी नाही शिकवलं तर थोरपणी माझा राजा दानधर्म करणार नाही आणि भिक्षा सुद्धा वाढणार नाही. हो, याचं मूळ कारण का? तर जिजाऊ मासाहेबांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि त्याच्यामध्ये एक ओवी आली, जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मान वाढवी, यया भारापासून सोडवी मेदिनी. हे राजा, हे राजा, तुला जगामध्ये कीर्ती अजरामर करायची असेल तर तुला पहिलं काम करावं लागेल, तुला साधू संतांचा मान वाढवावा, तुला साधू संतांचा मान वाढवावा लागेल. आणि मग मंडळी लक्षात असावं आपल्या, ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी संत तुकोबऱ्यांना नजराना पाठवला, आमच्या या मंडळींना माहित आहे ती प्रमाण सगळी, दिवट्या, छत्री, घोडे आदी आदी आदी. राजांनी नजराना संत तुकोबऱ्यांना पाठवला, हिरे माणिक मोती पाठवले तुकोबऱ्यांना. अरे श्रीमंत तुकोबऱ्या, साधे नजराना पाठवला आणि तुकोबऱ्यांच्या जवळ तो नजराना आला आणि कळालं की राजाने हा नजराना पाठवलाय. तुकोबऱ्याने सर्वांना हात जोडून सांगितलं, सोने रुपये अम्मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे. हे सोनं रूप आम्हाला खड्या मातीप्रमाणे आहे, आम्ही आता स्वीकार करत नाही. राजांना सांगा आम्ही हे स्वीकारलं नाही, माघारी घेऊन जा. नजराना माघारी आला राजवाड्या, नजराना माघारी आला. ऐका, नजराना माघारी आला. छत्रपतीनं रात्रीच्या वेळी कळालं की संत तुकोबऱ्यांनी नजराना स्वीकारला नाही, तो नजराना माघारी पाठवला. आणि मंडळी ऐका, छत्रपती शिवरायांना इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं, याचं कारण ते मनात म्हणायचे, राजे मनात म्हणायचे की तुकोबऱ्यांना मी श्रीमंती दाखवतो असं वाटलं का काय? मी खूप श्रीमंत आहे असं तुकोबऱ्यांना वाटलं का काय? आणि माझी श्रीमंती दाखवण्याकरता मी नजराना पाठवलं का काय? पण माझा मानस असा नाही हो, राजे मनात बोलायचे. माझा मानस एकच, ही प्रबोधन करणारी मंडळी, ही प्रबोधन करणारी मंडळी ज्याला गावोगावी फिरत असतात, त्याला 7-7, 8-8, 10-10 महिना आपल्या घरी माघारी परतत नाही, येत नाही. घरची लोकांनी काय खाल्लं, मेली का जगली त्यांना माहीत नसतं. आणि ज्यावेळी ही प्रबोधन करणारी माणसं आपल्या घरी जातात आणि घरात गेल्या तेव्हा त्यांची आरती होते, एक सुद्धा माणूस घरातला नीट त्यांच्याशी बोलत नाही. घरातली माणसं त्यांची मानसिकतेचं खच्चीकरण करतात आणि प्रबोधनाचं कार्य यांच्याकडनं कमी होतं. आणि छत्रपती शिवरायांचा हा हेतू आहे की राजांचं असं म्हणणं आहे, आमच्या शास्त्रापेक्षा तुकोबऱ्यांचे शब्द खूप उपयोगाचे त्या समाजात. शब्द हे शास्त्र आहे खूप मोठं. आणि म्हणून तुकोबऱ्यांच्या घरच्या लोकांनी आनंदामध्ये खात राहावं आणि तुकोबऱ्यांनी प्रबोधनाचं कार्य या समाजामध्ये करत राहावं, म्हणजे घरच्या लोकांचा त्रास संत तुकोबांना होणार नाही. म्हणून मी माझ्या नजरांना पाठवलं. हेतू तुकोबऱ्याचा खूप छान, हा छत्रपतीचा हेतू खूप छान आहे. म्हणून रात्रभर एरधाऱ्या करता त्या दालनामध्ये आणि एक मावळा धावत आला आणि मुद्रा करून सांगतो, रात्रभर तुम्ही झोपला नाही, त्रास होईल तुमच्या तब्येतीला, माझी एवढीच इच्छा आहे आपण विश्रांती करावी. राजांना एवढं बरं वाटलं, तो मावळा धावत आल्याबरोबर राजे म्हणतात, बरं झालं तू आलास. म्हणे का, एक माझं काम करतोस? राजे बोला ना, मला मोठाच्या मोठा एक नारळ शोधून देतोस का रे? हा राजे आत्ता आणतो. नारळ मोठाच्या मोठा शोधून आणला. खरा राज नारळ आणला बघा. अरे माझ्याकडनं काय, मग याचा केसर काढून टाकलं केसर. तो मधोमध फोड, त्यानं मधोमध फोडला. त्याचं खोबरं काढ, ते खोबरं सुद्धा काढलं. आणि राहिली ती कवट, त्याला कवच असा शब्द, कवटा राहिली कवट. छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या हातून त्या दोन्ही कवटामध्ये मोहरा भरल्या आणि अशा दाबून भरल्या आणि बरोबर तो नारळ पुन्हा आहे असा चिकटवला आणि जरी त्या शेल्यामध्ये घट्ट बांधला आणि सांगितलं त्या मावळ्याला, तूच माझं काम करावं. म्हणे का, चाल हो गावला, सप्ताह चाललाय, कीर्तन चालले तुकोबऱ्यांची. कीर्तन चालू होण्याच्या अगोदर पोच आणि तुकोबऱ्यांना म्हणाव,
नगरांना माघारी पाठवला याचा राजाला दुःख झालं म्हणून एक नारळ पाठवलाय, श्रीफळ पाठवले. या श्रीफळाचा याला स्वीकार असावा, स्वीकार करावा. त्या मावळ्यानं तो श्रीफळ आपल्या कमरेला बांधलं आणि घोड्याला टाच मारली आणि लोहगावात धावत आला. कीर्तन चालू होण्याच्या अगोदर पोहोचला. दाट दिशे कोसळला चरणाशी तुकोबरायांच्या. तो छत्रपती शिवरायांचा मावळा होता. उठून उभा राहिला, नारळ सोडला आणि हातात दिला तुकोबरायांच्या. राजाला दुःख झालंय, नगराला माघारी आला तो म्हणून एक नारळ दिलाय, या नारळाचा आपण स्वीकार करावा असं राजांचं म्हणणं आहे. तुकोबराय मनामध्ये म्हणतात, श्रीफळ घ्यायला नारळ घ्यायला काय हरकत आहे कोणाची. तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले. विना स्वर वाजला आणि समोर बघता तर पकवाज वाजवायला, समोर बघता तो पकवाज वाजवायलाच कोण नाही. आणि म्हणून रामेश्वर शास्त्रींनी टाळ घेतलेला होता. रामेश्वर शास्त्रींना तुकोबराय म्हणताय, शास्त्री आज लोहगावात कीर्तन आहे, सोनबा ठाकूर हा लोहगावचा आहे, तो आपला पखवाज आहे. तुकोबरायच्या पखवाजांचं नाव होतं सोनबा ठाकूर. तो आज आपला पखवाज आहे, गावातला सप्ताह आहे आणि त्याला माहित नाही का आज माझं कीर्तन आहे. पण एकदम उठून उभा राहून हात जोडतो, मला क्षमा करा म्हणे का सोनबा ठाकूर खूप आजारी आहे, उठायला बसल्याला सुद्धा ओ सोनबाला येण्यास आले. तुकोबरायानं दुःख झालं, सांगितलं शास्त्री कीर्तन झाल्यावर आठवण करा, आपल्या सोनबाला भेटायला जाऊ आपण. कीर्तन रंगेला तुकोबरायांचं आणि अभंग घेतला तुकोबरायांनी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म रंगेला कीर्तन तुकोबरायांचं झालं कीर्तन. पण त्यातला मुद्दा खूप महत्वाचा आहे बरं का मला. विनयाचा स्वर घेतला तुकोबरायांनी आणि डोळे झाकले आणि अभंग घेतला आणि मृदुंगावर थाप पडली. डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर सोनबा ठाकूर कीर्तन वाजवायला आला की. आणि असं काय कीर्तन रंगायला आलं तुकोबरायांचं. संपलं कीर्तन तुकोबरायांचं आणि महाराज खाली बसले आणि नियमाप्रमाणे विनेकऱ्यांचं दर्शन कीर्तनकारांनी घ्यावं. पण त्या विनेकऱ्यांना धोतर असलं तर कीर्तनकारांनी दर्शन विनेकऱ्यांचं घ्यावं, मृदुंग वादकांनी दर्शन कीर्तनकारांचं घ्यावं. ही नियमावली आहे वारकरी संप्रदायाची नियमावली आहे. तुकाराम महाराज खाली बसले, सगळे दर्शन करताय आणि सोनबा ठाकूर पखवाजावरून उठले आणि दर्शन घेतलं तुकोबरायांचं. महाराज एवढे खुश होते. तुकोबराय म्हणतात, सोनबा ए सोनबा, अरे काय कीर्तन वाजवलं रे आज तू. म्हणून डोळे झाकले आणि पाठीवर शाबासकी देण्याकरता हात मारला सोनबांच्या पाठीवर म्हणून. पण तो हात सोनबांच्या पाठीवर नाही पडला, तो हात धाडशी जमिनीवर खाली आपला. एकदम डोळे उघडले, समोर पाहता सोनबा नाही. शास्त्री ओ शास्त्री म्हणे काय सोनबा रागवलाय बरं का, बोलला नाही माझे शास काय का रुसला असेल हो माझ्या. शाबासकी द्यायला गेलो तर पळून गेला हो. जा त्याला घरनं घेऊन या आणि सांगा तुकोबरायांना दुःख झाले न बोलता गेला म्हणून. काय चुकलं का माझ्याकडनं हो सोनबासाठी. काय हृदय आहे तुकोबराय, काय चुकलं का हो माझ्याकडनं सोनबासाठी. शास्त्री घरी आले सोनबा ठाकूरांच्या आणि दरवाजा वाजवला आणि सोनबा ठाकूरांचे पुतणे यांनी दरवाजा उघडला आणि शास्त्रीला पाहिलं आणि पाय धरले. शास्त्रीची काल सोनबा कुठे आहे म्हणजे झोपले, उठवा त्यांना, आधार येत खूप. अरे काय सांगतो, कीर्तन एवढं चांगलं वाजवलं आणि आधार आहे म्हणून सांगतो. तुकोबरायांना किती दुःख झालं. कुठे आहे सोनबा म्हणून हाका मारत गेली आणि सोनबा ठाकूर थापानं फणफणलेले होते. उठता बसता येत नव्हतं. सोनबांच्या मानेखाली हात दिला शास्त्रीनी आणि उठवून बसवलं. अंग एकदम भाजत होतं सोनबांचं. शास्त्री म्हणतात, सोनबा या अवस्थेमध्ये कीर्तन वाजवलं तुम्ही. सोनबाने मान डोलवून सांगितले, शास्त्री मी आलोच नाही त्या कीर्तनाला. अहो वाजवले तुम्ही कीर्तन आणि आम्हाला सांगता का. शास्त्री मी नाही आलो. आणि असं म्हणता म्हणता सोनबा ठाकूरच्या गळ्यातनं गळगळ अश्रू आले आणि सोनबाने आग्रह धरला शास्त्रीला, शास्त्री काही पण करा पण माझ्या तुकोबाच्या दर्शनाकरता मला घेऊन चला. शास्त्रीने पाठीवर घेतलं त्या सोनबाला. सोनबा रडत होते पण शास्त्रीच्या डोळ्यातनं पाणीच येत नव्हतं. रडावं का हसावं काही कळत नव्हतं, तर प्रकारच काही कळाला नाही. आणि सोनबा ठाकूरांना संत तुकोबांच्या जवळ आणलं. सोनबा ठाकूरांनी साष्टांग घातला आणि डोळ्यातल्या अश्रूंनी अभिषेक केला त्या चरणाचा तुकोबरायांच्या. तुकोबराय हसू लागले, सोनबा माझ्यावर रागवला का. अरे एवढं गोड कीर्तन वाजवलं. सोनबा ठाकूर हंबरडा पडून सांगतो, महाराज
हे कीर्तन मी वाजवलंच नाही. आणि एवढ्यामध्ये शास्त्री धावत आले आणि सांगू लागले तुकोबरायांना, महाराज म्हणे काय, या लोहगावातलं आजचं कीर्तन लोहगावच्या सोनबा ठाकूरांनाही वाजवलं, मग पंढरपुराचा सोनबा ठाकूर कीर्तन वाजवायला, पंढरपुराचा सोनबा ठाकूर तुमचं कीर्तन वाजवायला आला होता. अरे डोळ्यातनं घळघळ अश्रू आले तुकोबरायांच्या आणि रडू लागले महाराज. आणि म्हणतात शास्त्री शास्त्री ओ 8 पिढ्या माझ्या घरची माणसं पंढरीला जाऊन त्याच्या पाया पडून यायची, पण या तुकारामानं आज इतकं पापकर्म केलं की पंढरीचा सोनबा आज माझ्या पाया पडून गेला. शास्त्री म्हणतात एक बोलू, आज देहूच्या तुकोबांनी कीर्तन नाही केलं, आता तुम्ही खाली बसा, आम्ही उभा राहतो. सगळी मंडळी उभा राहिली. तुकोबरायांना शांत केलं शास्त्रीने आणि शास्त्रींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी. तुकोबरायांची आरती त्या ठिकाणी झाली आणि हाक मारली शोभा कासा असा म्हणतात. खूप मोठा इतिहास आहे, माझ्याकडे थोडा वेळ नाही, झालंच टाइमिंग 10 मिनिटं बोलतो ऐका. आणि शोभा कासरानं हाक मारली, शोभा इकडे या. शोभा कासर म्हणजे टाळकरी तुकोबरायांची. म्हणजे काय नाही, राजाने एक नारळ पाठवला आहे, तो नारळ फोडा आणि प्रसाद द्या सगळ्यांना आरती झाल्यानंतर. आणि शास्त्री शोभा कासराने नारळ फोडला आणि सगळ्या मंदिरामध्ये मोहराच मोहरा, कारण छत्रपतीने त्याच्यामध्ये मोहरा भरलेल्या. त्या मोहरा पाहिल्या आणि तुकोबराच्या मुखातून अभंग बाहेर पडले रडता रडता, दुर्बुद्धी ते मना ए देवा, अरे का दुर्बुद्धी झाली आणि मी आज नारळ घेतला, आजपासून नारळ सुद्धा कुणाचा स्वीकारला. रडले महाराज. पण ऐका, मल्हार पंत कुलकर्णी चिखलीकर टाळकरी तुकोबरायांची. देहू आणि आळंदीच्या मध्ये चिखली नावाचं गाव आहे, जिथं टाळाचं मंदिर आहे, ते गाव त्याला टाळागाव असं म्हटलं जातं. या महाराष्ट्रामध्ये 2 चमत्कारिक मंदिर आहेत, एक टाळाचं मंदिर आणि एक खंबाचं मंदिर. टाळाचं मंदिर चिखलीला आहे आणि खंबाचं मंदिर नेवास्याला आहे, ज्या खंबाला टेकून ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी वस्तू आहे, मूर्ती नाही. हा वस्तू आहे, मूर्ती नाही. तसं चिखलीला टाळाचं मंदिर आहे, कारण तुकोबराय वैकुंठाला गेले ना, जाताना गोदडी, टाळ, विणा, चिपळ्या इत्यादी साहित्य घेऊन विमानामध्ये बसले आणि तुकोबरायचं विमान उंच गेलं. काय लहर लागली कोण जाणे. 11 अभंगाचं पत्र लिहिलं, त्याला टाळ बांधला आणि खाली टाळ टाकला. तो चिखलीच्या मल्हारपंत कुलकर्णी यांच्या हाताला टाळ मिळाला. आणि याच मल्हारपंतांनी दशग्रंथी ब्राह्मण होते, मंदिर बांधलं या चिखलीला आणि एक सिंहासन केलं, त्याच्यावर टाळ ठेवला आणि टाळाचं पूजन केलं म्हणून टाळगाव चिखली असेल. हा ते मल्हारपंत पुढे आले, म्हणतात महाराज हो रडू नका. म्हणे का, अहो हे धनच आहे ना. म्हणे हो, एक काम करूया का महाराज. म्हणे काय, आळंदीला आपल्या माऊलींची समाधी उन्हानं तापते, पावसानं भिजून जाते, थंडीनं गारटते आपली माऊली. मग हे छत्रपतींचं धन आपण सगळं गोळा करू आणि माऊलींच्या समाधीवर छानसा घुमट बांधू. ते धन गोळा केलं आणि तुकोबरायांच्या मार्गदर्शनानं आळंदीकर आणि देहूकरांनी मिळून त्या काळामध्ये, तुकोबरायांच्या काळामध्ये माऊलींच्या समाधीवर एक मोठाच्या मोठा असा घुमट बांधला की जो आज तो वास्तवात आहे, आजही तो आहे, जो आहे तोच आजही ताम्रपटावर लिखित आहे की हे मंदिर देहूचे संत तुकाराम महाराज मोरे यांनी बांधलेले आहे, असं लिखित आहे. धन शिल्लक राहिलं आणि मोठाच्या मोठा एक घाट बांधला गेला. माझा मुद्दा इथपर्यंत आहे, तो संपला. याचं एकच कारण, बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली. एक आई आपल्या बाळाला चालवायला शिकवते. छत्रपती शिवरायांना मासाहेबांनी चालवायला शिकवलं. गुरुजी बाळाला घडवतात, आई बाळाला चालवायला शिकवते. 2 दृष्टांत इतके जबाबदारीचे तुकोबरे वापरतात की जग घडवायचं का जग बुडवायचं एक आईच्या आणि गुरुजनांच्या हातामध्ये आहे. पण या दोन्ही दृष्टांतापाठी मग संत तुकोबऱ्यांना कमतरता वाटते. मग 3रा दृष्टांत मांडला, तो मी अभंगाच्या मुख्य विषयामध्ये बोलेन. आपण एकदा भजन करावं.
संत तुकोबऱ्यांना कमतर भाव आहे. याचं कारण आईला असं वाटतं माझं बाळ मोठं व्हावं. आईला असं वाटतं माझं बाळ मोठं व्हावं, चांगलं शिकावं, चांगली नोकरी असावी, चांगला पगार असावा, गाडी असावी, बंगला असावा, सगळ्या गोष्टी असाव्या. पण हे सगळं असताना आईला असं वाटत नाही की माझं बाळ वैष्णव असावं, आळंदी पंढरीचं वारकरी असावं, असं आईला वाटत नाही. हा आईचा स्वार्थ आहे. तोच स्वार्थ गुरुजनांचा आहे. 1 तारीख उजाडली की पगार झालाच पाहिजे, हा गुरुजनांचा स्वार्थ आहे. तुकोबरे म्हणतात माझ्या संतांच्या जवळ तुम्हाला कोणता स्वार्थ पाहता येत नाही. मग तिसरा जो दृष्टांत मांडला तेव्हा ते अभंगाचं तुका म्हणे ना तुका म्हणे ना तुका म्हणे नाव 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 तुका म्हणे तुका म्हणे नाव 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 जनासाठी उदकी भाव जनासाठी उदकी भाव कैसे संत जगी कैसे संत जगी कैसे संत जगे संत जगे संत जगे संत जगे प्रिया करुणी दाविती अंगी हे प्रिया करुणी
अंगी क्रिया क्रिया करुणी दाविती अंगी संत जगी जगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव शेवटचा चरण 5 मिनिटं थांबतो. तुका बरं या संतात एक नाव पाण्यावर तरणारी नाव जनासाठी जगासाठी उदक म्हणजे पाणी या जनासाठी पाण्यावर तरतरणं या तीरावरून त्या तीरावरती पोहत 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 ती म्हणत नाही हो मला पैसे द्या, मला प्रेम द्या, मला शब्द द्या, मला खाऊ द्या, असं काहीच म्हणत नाही. कारण तिला स्वार्थच तुकोबरे म्हणतात तशी अध्यात्मरूपी जी नाव आहे या भवदुःखाच्या सागरातून सुखाच्या पैलतरी तुम्हाला पोहोचायचं असेल तर आम्ही संत मंडळी नावाड्याचं काम करतो. तुम्हाला या भवदुःखाच्या सागरातून सुखाच्या पैलतीराशी आम्ही तुम्हाला पोहोच करत असतो. म्हणून तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. ऐका आदरणीय कैलासवासी कुसुम हनुमंतरावजी गायकवाड तथा आमच्या आदरणीय हनुमंतरावजी नाना आमचं दोघांचं नातं खूप चांगलं होतं. नानांच्या श्राद्धाला सुद्धा माझं कीर्तन होतं. खूप चांगलं दोघांचं नातं होतं. नानांचं भजन, नानांचा लागणारा तो षड्ज नाना खूप गोड लागायचं. व्यवसायाशी एकरूप आणि दोघा उभयत आणि तिन्ही मुलांना केलेले चांगले संस्कार. पण त्याच्यामध्ये आणखीन एक दुःख झालं की आई असतानाच एक मुलगा हरवावा लागला. नाना गेल्यानंतर एक खूप मोठं त्या कुटुंबावर खूप मोठं दुःख झालं गेलं. आदरणीय विकासरावजी गायकवाड यांनी या गोष्टी सगळ्या सांभाळल्या गेल्या. कारण घरातला मूळ पुरुष ज्यावेळेला या गोष्टी सांभाळतो त्यावेळेला कुठंतरी काही कमतं व कमीपणा घरातलं दुःख कमी होत असते. आणि बरोबर 1 वर्ष झालं त्या आपल्यातून निघून गेल्या. तिनेही मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचे या माऊलीने चांगले संस्कार केले. आणि ज्या घरामध्ये संस्कार चालतात ना त्याच घरामध्ये कीर्तन भजन होत असतात. मी सांगत असतो 3ऱ्याचं पिंडदान असेल, 10व्याचं पिंडदान असेल, कार्याचं पिंडदान असेल, पण श्राद्धतिथीचं पिंडदान खूप महत्वाचं. की श्राद्धाच्या पिंडदानाच्या वेळी ब्रह्मबंधांच्या मुखातून पडलेले मंत्र आणि अंगणामध्ये चाललेलं हरिभजन हरिकीर्तन याच्यामध्ये जर तो आत्मा निघाला तर भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे अंतकालेच मामेव स्मरणयुक्त्वा कलेवर. अंतकाळी जो माझं भजन करत करत जातो तो सत्य लोकांना पोहोचत असतो. आणि म्हणून या कुटुंबावर अचानकपणे असे 3 आघात झाले. नानांचं जाणं झालं, चिरंजीवांचं जाणं झालं, नंतर आईसाहेबांचं जाणं झालं आणि मोठ्या जबाबदाऱ्या 2 मुलांच्यावर पडल्या गेल्या. जबाबदाऱ्या पडल्या गेल्या. त्यातून या गोष्टी प्रकाश आणि विकास या दोघा बंधूंनी हातामध्ये हात घालून आपल्या आईंचं श्राद्ध हे पूर्णत्वाला आपलं गेलं पाहिजे. आणि म्हणून ही संतांची मांदी आणि बोलवली
या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी गावातली ग्रामस्थ मंडळी आली, त्यांचे नातेवाईक काही पाहुणे त्या निमित्तानं जमा झाले आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आदरणीय हरिभक्तीपर्यंत माझे मित्र राजेंद्रजी महाराज करवडीचे आणि भीमरावजी महाराज कुंचिठांचे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित गायना करता राहिले. सचिन महाराज पुजारी त्या निमित्तानं आले गेले. मृदुंगासाठी आमचे कौस्तुभ महाराज रंगनाथस्वामीचे निगडी इथून आले गेले. आपल्या गावचे टाळकरी मंडळी जमा झाले. महाराष्ट्रामध्ये आता सुंदर कीर्तनाचं ज्यांचं नाव आहे आदरणीय सोमनाथजी महाराज गायकवाड असतील, विरकरजी महाराज असतील, जगन्नाथ बापू असतील आदी सगळी मंडळी या ठिकाणी बाळासाहेब आहेत, प्रताप आप्पा पुढे बसलेत, बजरंग महाराज आहेत, दादा पुढे बसलेत आदी या गावची सगळी टाळकरी मंडळी त्या निमित्तानं उपस्थित आहेत. याच कुटुंबाचं आणि ज्यांचं अतिशय नितांत एक प्रेमाचे वेगळे आगळे संबंध होते. आदरणीय हनुमंतरावजी नाना आणि भीमरावजी काका म्हणजे समीकरण होतं, एक समीकरण होतं. पण ते समीकरण त्या काळामध्ये काकांच्या पासून नाना गेले आणि त्याचं अतिशय या कुटुंबातलं दुःख काकाने झालं. म्हणून नेहमीच्या या कार्यक्रमाला उपस्थिती आदरणीय काकांची असतेच. आधी सगळी मंडळी त्या निमित्ताने इथे उपस्थित आहात. प्रत्येका चरणाशी नतमस्तक होतो. मी जे काही चांगलं बोललो ते माझे आजोबा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली ते पूजनीय पुंडलिक महाराज वेळुकरांचे शब्द असावे. चुकीचा असेल माझ्या वाणीचा दोष, निन्य त्रिकृती अधिकते सरते करुणी घ्यावी तुमते विनवितो असे ज्ञानेश्वर. ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरु वेडे वाकुडे उत्तरे राज महाराज महाराज हा नाही उच्चारे अधिकार म्या फुला करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रंगा पाया प्रीती करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम. 2 मिनिटं. धन्यवाद महाराज. आदरणीय जगद्गुरु तुकोबरायांच्या गोड वचनावर आपण अतिशय गोड चिंतन आमच्या सर्व मंडळींना ऐकवलं. त्याबद्दल या गायकवाड कुटुंबियांच्या वतीने मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आज या कुटुंबाच्या आधारवाड आदरणीय कैलासवासी कुसुम नानी यांच्या माध्यमातून निघून गेला आणि या कुटुंबावर खऱ्या अर्थानं मायेचा पदर निघून गेला. आणि आज या श्राद्धाच्या निमित्तानं हरिकीर्तन असावं आणि नानांचा ज्यांचा स्नेहाचा संबंध होता ते आदरणीय संजयजी महाराज वेळुकरांनी फोन केला आणि काही क्षणाचा विलंब न लावता इथं महाराजांनी येण्याचं मान्य केलं. महाराज इथंपर्यंत आले त्याबद्दल मी प्रकाश दादा असतील किंवा विकास का असतील या दोघांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. या कुटुंबाचा एक समाजाशी आमच्या गावाशी सामाजिक काही विषय आहेत. या निमित्ताने हे कुटुंब नेहमी अग्रेसर असतं आणि 1-2 वर्षापूर्वी त्यांचे सुपुत्रच आपल्या सर्वांना माहीत असणारे शहीद वासरावजी गायकवाड यांचंही जाणं झालं. या सर्व दुःखातून ज्यांनी त्यांना आधार दिला त्या नानींचंही गेल्या वर्षी दुःख निधन झालं. या सर्व घटना पचवून हे कुटुंब पुढं चाललंय आणि या निमित्तानं आपण हरिकीर्तन व्हावं या संकल्पनेतून ही संकल्पना पुढं आली आणि आज तो संपन्न सोहळा होतोय. मी उपस्थित सर्वांचं या निमित्तानं या कुटुंबियाच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे वादनासाठी आम्ही विनंती केली कौस्तुभला आणि कौस्तुभचंही इथं येणं झालं त्याचंही आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय परमश्रद्धेय राजेंद्रजी महाराज करवडीकर तेही या ठिकाणी आले त्यांचेही आभार मानतो. त्यांचा गोड आवाज आहे. खरं तर आवाज महाराज अनेकांचा गोड आहे पण भीमरावकडे नम्रता आणि गोड असे दोन्ही शब्द आहेत. असे भीमरावजी उंची ठाण्याहून इथं आलेले आहेत त्यांचे आभार मानतो. नेहमी आम्हाला मार्गदर्शन आणि आमच्या विनंतीला उपस्थित राहतात ते आमचे सचिनजी पुजारी महाराज तासगावने इथं आले त्यांचं मनापासून इथं आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आभार मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. या सर्वांचा आभार व्यक्त करतो, भजनी मंडळाचा आभार व्यक्त करतो आणि या कुटुंबाविषयी प्रेम व्यक्त असणारे आमचे आदरणीय धनराजी पाटील काका यांना विनंती करेन
की आपल्या 2 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना एक सूचना आहे, त्या ठिकाणी खालीच आरती होणार आहे, आपण पुढे टाकून आरती करायची आहे. त्यानंतर कुटुंबाचं तुम्हा सर्वांना विनंती आहे की सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही याची सर्व ग्रामस्थांना आणि आपल्या सर्वांना विनंती आहे. यानंतर मी विनंती करतो काकांना. आज या ठिकाणी या गावच्या नागरिक आणि माझे म्हणजे अनेकांचे मार्गदर्शक स्वर्गीय हनुमंतराव गायकवाड उर्फ नाना यांच्या विविध पत्नी श्रीमती कुसुम हनुमंतराव गायकवाड उर्फ वहिनी यांचा आज प्रथम पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि खरं तर नानांच्या स्मृती आठवण्याचं काम ज्याने आज केलं ते आपल्याच एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे आणि ज्यांच्या आशीर्वादावर घडले स्वर्गीय पुंडलिक महाराज वेळुकर यांच्या संस्कारामध्ये वाढलेलेच हरिभक्तपरायण संजय महाराज वेळुकर. खरं तर माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यावर पुंडलिक महाराजांचे संस्कार असल्यामुळं त्या पद्धतीनंच या ठिकाणी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असतो. या निमित्तानं हरिभक्तपरायण संजय महाराजांचं एक आपल्याला मार्गदर्शन किंवा प्रबोधन या ठिकाणी ऐकण्याची या निमित्तानं संधी मिळाली. आणि महाराजांनी उल्लेख केला ती वस्तू खरं आहे की महाराजांचं आणि हनुमंतराव नानांचं नातं एवढं जवळचं होतं की मला वाटतं अनेकांना माहीत पण नसेल की भजनामध्ये हनुमंतराव नानांचं जी तुम्ही भजनी मंडळी सगळी त्यावेळेला नानांना मुद्दाम आग्रह करायचा, नाना तुम्ही म्हणा. आणि नानांचा गोड आवाज त्यावेळेला म्हणजे आम्हाला सुद्धा भजन ऐकायची संधी त्यावेळेला मिळत होती. आणि अशा पद्धतीनं संजय महाराजांनी ज्या नानांच्या स्मृती जागवल्या त्या वस्तू ती खरे. आणि आज त्या निमित्तानं त्यांच्या कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खरं तर महाराज काही गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्या वहिनींचं आज आपण प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न करतोय त्या वहिनींच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता माझ्यापेक्षा नानांचे जवळचे मित्र वसंत आबा आणि सीताराम आप्पा समोर बसलेले आहेत. वहिनीचं लग्न झाल्यापासून पूर्ण आयुष्य जवळनं त्या दोघांनी बघितलं आणि मला पण काही काळ पाहायला मिळालं. खरं तर अशी पत्नी मिळणं म्हणजे हे नानांचं भाग्य होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटपर्यंत वहिनी अत्यंत शांत गरीब स्वभावाच्या या ठिकाणी त्यांनी त्याचं आयुष्य घालवलं. आपण या ठिकाणी उल्लेख केला वस्तुती खरे की एक मुलगा या ठिकाणी देशाच्या कामी आला निवास आणि दुसरा मुलगा सैन्यामध्ये सेवा करून परत पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस या ठिकाणी थोरला मुलगा संजय त्या ठिकाणी देश सेवा करतोय म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि नानांचंच या ठिकाणी जे शेतीचं काम आहे घरचा प्रपंचाचं काम आहे या ठिकाणी विकास या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडतोय. महाराज मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की खरं तर मी वसंताबा आणि सीताराम आप्पा खरं तर नानांना पण घेऊन आम्ही जाणार होतो, पण नानांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आले नाहीत. माउंट आबूला आम्ही गेलो होतो आणि माउंट आबूला गेल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता आणि मी निम्म्यापर्यंत आलो होतो. निम्मा प्रवास आमचा शिल्लक होता. नाना सातारमध्ये आजारी असताना त्याने आम्हाला वसंताबाला फोन केला आप्पाजींना की माझं आता काही खरं नाही, तुम्ही कुठं असाल तिथनं या ठिकाणी या, निघून या, माझी गाठ घ्या. आणि खरं महाराज मला वाटतं आम्ही त्यावेळेला निम्म्यावर दौरा सोडला आणि थेट सातारा नानांच्या ठिकाणी संजयकडे राहायला होते त्या ठिकाणी आम्ही तिघही पोचलो. आणि त्यांच्या अपेक्षा नानांनी त्यांच्या भावना व्यक्त करायच्या होत्या म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या. खरं तर या ठिकाणी नानांच्या नंतर वहिनींनी या मुलांच्या बाबतीत जे प्रेम केलं ते पण जवळनं पाहिलेलं आहे. आणि सुनांच्यावर पण तसंच प्रेम वहिनींनी केलं. म्हणजे अशी सासू लाभणं हे सुद्धा भाग्य लागतं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही ती या तिघींना मिळाली. आणि म्हणून या ठिकाणी एक आदर्श घेण्यासारखं असं व्यक्तिमत्व की ज्याच्यामुळं नानांची पण आम्हाला आठवण होती आणि वहिनींची आठवण सतत राहणार आहे. दोघांची आठवण या ठिकाणी भविष्यात जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत राहणार आहे. परंतु महाराज तुम्ही ज्या पद्धतीनं प्रबोधन तुमचं कीर्तन ऐकायची मला नेहमी संधी मिळाली, थोडंसं मी 10 मिनटं खाली बसून ऐकलं होतं. आणि या ठिकाणी त्यामधनं तुम्ही जो प्रबोधन केलं ते वस्तू खरे की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असं आपण सगळ्यांनी वागण्याची तयारी ठेवली पाहिजे.
आणि या ठिकाणी आज संजय असेल किंवा विकास असेल, निवास या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी देशाच्या कामी आला, त्याची पत्नी असतील, त्या तिघाचीही मुलं खरं तर नानांच्या मला वाटतं या ठिकाणी सुरुवातीपासून संस्कारामध्ये घडलेली तिघांची मुलं आहेत आणि त्या मुलांचं प्रेमसुद्धा ज्याप्रमाणे नानांच्यावर तसंच आमच्यावर पण असतं आणि आम्हाला पण असं वाटतं की त्या मुलांना बघितल्यानंतर आम्ही नानांनाच बघतोय अशी आम्हाला या ठिकाणी अनुभूती होती आणि म्हणून या ठिकाणी निश्चित त्या कुटुंबानं आज हे कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी तिघांनाही दोघांना संजय आणि विकास असेल त्यांच्या सर्व कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगलं या ठिकाणी आज वर्षाताच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्हाला महाराजांचे 4 शब्द ऐकायला मिळाले. मी एवढीच विनंती करीन की आपण त्यांच्या पश्चात मग नाना असतील वहिनी असतील यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनीही या ठिकाणी त्यांचे जे संस्कार किंवा त्यांचे जे आदर्श होता तोच आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारावा एवढीच या निमित्तानं मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि महाराज मनापासून तुमचा आभार मानतो. आता तुम्ही गावचे जावाई बी आहे पण आम्ही जिथं कीर्तन सोडून इतर ठिकाणी तुम्ही भेटता त्यावेळेला मी जावाई म्हणून जाग मारतो. पण आज हरिभक्त संप्रदाय तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं प्रबोधन निश्चित या भागाला या विभागाला नाही जिल्ह्याला सगळीकडे नावलौकिक तुमचं असल्यामुळे ऐकायला मिळतं. ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळेल त्या ठिकाणी तुमचं कीर्तन आहे म्हणलं जर वेळ असेल तर निश्चित मला ऐकावं वाटतं. आज या ठिकाणी म्हणून सगळ्या तुमचं ऐकायला मिळालं. निश्चित तुमचंही या ठिकाणी आमच्यावर असंच लक्ष भविष्यामध्ये हरिभक्त संप्रदायाचे एक प्रबोधनकार म्हणून राहावं अशी मी आपली इच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. या ठिकाणी महाराज या ठिकाणी आले त्याबद्दल या ठिकाणी महाराजांनी इथं गोड प्रबोधन केलं त्याबद्दल मी श्रीफळ आदरणीय काकांना विनंती करतो की आपल्या हस्ते द्यावं. आप्पाजींना मी पुढे विनंती करतो. त्याचप्रमाणे साथीसाठी उपस्थित असणारे कौस्तुभ जगताप ज्यांनी मृदंगाची साथ केली आप्पाजींना विनंती करतो त्यांना श्रीफळ द्यावं. चला राजाभाऊ या. राजेंद्रजी करोडीकर महाराज, भीमराव महाराज उंची ठाणे, सचिनजी पुजारी, सचिन पुजारी इथं बघा श्रीफळ घ्या पहिल्या श्रीफळ एक द्या आपण आणि संप्रदाय भजनी मंडळ आपण पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रसाद घेऊन सर्वांनी जायचंय. आता खाली आरतीसाठी प्रकाश दादा खाली आरतीचं ताट घ्यायचंय. झाले समाधान तुमचे शेवटाची विनवणी संत माझा देवा तुकाशी आता हर बोलो काही आमचे काय विज्ञान राजा लोपले ज्ञान जगे वितरणात गोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी अर्थ ज्ञान राजा आकवल्लतेचा सेवक सत्संत मनोजला माझा अर्थ ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व भ्रमत गेले राम जनार्दनी पाये मस्तक डुबले अर्थ ज्ञान राजा आकवल्लतेचा सेवक सत्संत मनोजला माझा अर्थ ज्ञान राजा तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सचिदानंद मूर्ती यदा कवी अम्मा अर्थ तुकारामा राघवे सागरात पाषाण तारले तैसे तुकोबाचे अभंग रचले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सचिदानंद मूर्ती यदा कवी अम्मा अर्थ तुकारामा चरणी वस्त घडवले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सचिदानंद मूर्ती पयद कवी अम्मा अर्थ तुकारामा
आली लोटांगण वंदीन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगे आनंद पूजित भयो आली नमने नमः मागणी तुझप्रती आहे कृपाय पांडुरंगा या संतासी तुका म्हणे आता उदार तो होय मज ठेवे पायी संताच्या या संतासी निर्वे हेच मज दे आणि तुझे काय मागो देवा देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम